नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th क्लास मधील ट्रायंगल्स या चॅप्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण काय अभ्यास केला आहे लक्षात आहे सर्वांच्या? राईट, आपण अभ्यास केला होता। त्याच्यामध्ये आपण आयसोस्केल ट्रायंगल थेरम, नंतर आपण प्रॉपर्टी पाहिल्या होत्या। फर्स्ट प्रॉपर्टी होती 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम आणि नेक्स्ट होती 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल थेरम। ओके, नेक्स्ट आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मीडियन ऑफ ट्रायंगल। मीडियन मध्यगा हे आपल्याला माहित आहे किंवा त्याच्या अगोदर मिड पॉइंट हे तर तुम्ही अभ्यास केला आहे। मिड पॉइंट, आता त्याच्यानुसार मिड पॉइंट आणि मीडियन या जर तुम्हाला मिड पॉइंट हा कन्सेप्ट लक्षात आला असेल तर मीडियन हा सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला इझी लक्षात येईल। आता मिड पॉइंट मध्ये आपण सेगमेंट दिलेली असते आणि या सेगमेंट मधील जो पॉइंट असेल, समजा सेगमेंट AB आहे आणि त्याच्यामधला पॉइंट आहे, हा पॉइंट असा असतो की त्याच्यामध्ये AD आणि DB या दोन्हीचा जे डिस्टन्स आहे ती कसं असतं, इक्वल असेल तरच आपण काय म्हणतो, पॉइंट D इज अ मिड पॉइंट ऑफ AB। राईट, तसंच आता मीडियनचं आपल्याला पाहायचं आहे। मीडियन दॅट मीन्स व्हॉट इज मीन बाय मीडियन? मीडियन डेफिनेशन दिलेली आहे, द सेगमेंट जॉइनिंग वर्टेक्स। अशी सेगमेंटची काय करते, वर्टेक्सला आणि कोणत्या पॉइंटला जॉइन करते, अँड द मिड पॉइंट ऑफ द साइड टू इट इज कॉल्ड द मीडियन ऑफ ट्रायंगल। म्हणजे अशी सेगमेंट जी ट्रायंगलचा वर्टेक्स आणि ट्रायंगलचा जो वर्टेक्स आहे त्याची जी अपोजिट साइड आहे त्याचा मिड पॉइंट जोडणारी जी सेगमेंट असेल त्याला काय म्हणतात, मीडियन ऑफ ट्रायंगल। लक्षात आलं तुमच्या? म्हणजे या जो ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल ABC, या ट्रायंगल ABC मधील वर्टेक्स A आहे आणि त्याच्या अपोजिट साइड BC जी आहे त्याच्यामधला मिड पॉइंट D आहे। देत असताना ऑलरेडी तुम्हाला काय दिलं इथं, जी साइड BC दिले त्याचा D हा मिड पॉइंट दिलाय। रिझन काय पहा, याच्यामध्ये BD इज इक्वल टू DC दिलेला आहे, दॅट मीन्स D इज अ मिड पॉइंट ऑफ BC। म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस सेगमेंट AD जोडली जाते या कंडिशन मध्ये त्यावेळेस त्याची काय होते, मीडियन होते। हे सर्वांच्या लक्षात आलं असेल व्हॉट इज मीन बाय मीडियन। सो सेगमेंट जॉइनिंग अ वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड द मीडियन ऑफ ट्रायंगल। याची डेफिनेशन प्रत्येक विद्यार्थ्यांनी लिहून घेणे इझी आहे, तुम्हाला असेही लक्षात आलं असेल। नेक्स्ट, सेगमेंट AD इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल। आता मीडियन ऑफ ट्रायंगल म्हणल्यानंतर हे सर्वांच्या लक्षात आलं असेल, जास्त एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही, पण प्रत्येकाने फिगर आणि याचं डेफिनेशन प्रत्येकाने लिहून घ्यायचे। आता मीडियन वरती डिपेंड असलेला पुढचा पॉइंट आता आपल्याला पाहायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला पहा, आता याच्यामध्ये आपल्याला सेंट्रॉइड, व्हॉट इज मीन बाय सेंट्रॉइड हे समजून घेण्याच्या अगोदर इथे एक फिगर मी ड्रॉ केलेली आहे आणि यामध्ये एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ABC। आणि या ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला वर्टेक्स दिसत आहेत ABC, हे तिन्ही वर्टेक्स आहेत आणि तिन्ही वर्टेक्स मधून आपण काय टाकलेले आहे, त्याला मीडियन्स आहे। पहा याच्यामध्ये साइड, आता याच्यामध्ये वर्टेक्स A च्या अपोजिट साइड BC आहे आणि त्याचा मिड पॉइंट D आहे, कारण याच्यामध्ये BD इज इक्वल टू DC दिले म्हणजे सेगमेंट AD जोडल्यानंतर त्याची मीडियन झाली। ऍज इट इज वर्टेक्स C साठी सुद्धा आपल्याला काय सांगता येईल, CF is a median of this triangle, as it is that's in the same way vertex B साठी सुद्धा आपल्याला काय सांगता येईल, BC is a median। सो याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की या ट्रायंगल ABC मध्ये मीडियन्स ऑफ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट। जर त्याच्या मीडियन्स कशा असतील, कॉन्ग्रुएंट असेल, अँड द पॉइंट ऑफ कॉन्फरन्स ऑफ द मीडियन इज कॉल्ड द सेंट्रॉइड। आणि ह्या ज्या मीडियन्स आहेत दिलेल्या तिन्ही मीडियन्स, फर्स्ट मीडियन AD, CF, BE या तिन्ही मीडियन्स ज्या एकमेकींना ज्या एका पॉइंट मध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात, तो पॉइंट म्हणजे त्याला काय म्हणतात, सेंट्रॉइड असे म्हणतात। आणि तो पॉइंट सेंट्रॉइड हा कशाने डिनोट केला जातो, G ने, कॅपिटल G ने डिनोट केला जातो। हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, ठीक आहे। आणि याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आणखी, सेंट्रॉइड डिवाइड्स इच मीडियन इन द रेशो 2:1। ओके, जो आपला सेंट्रॉइड असतो तो सेंट्रॉइड त्याच्या मीडियनला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो, 2:1 या रेशो मध्ये काय करतो, डिवाइड करतो। सो याच्यामध्ये हे मी ऑलरेडी त्यासाठी फिगर तुम्हाला ड्रॉ करून दिलेली आहे। या फिगर मध्ये आपल्याला काय सांगता येईल, आता जी मीडियन आहे AD ही कशी डिवाइड करते, AD जी आहे ती A ची कोण सांगतील आपल्याला, GD, याचा रेशो सुद्धा कसा असतो, 2:1।
सेकंड जी मीडियन आहे, सेकंड मीडियन आपण कोणती घेऊया, बीई. याचा रेशो म्हणजे काय सांगते आपल्याला, बीजी इज टू जीई. याचा रेशो इज इक्वल टू 2:1. आणि सेकंड म्हणजे त्याच्यानंतरची लास्ट जी आपली मीडियन आहे सीएफ, याचा रेशो सुद्धा आपल्याला काय सांगता येईल की सीजी इज टू जीएफ इज इक्वल टू 2:1. म्हणजे याचा रेशो हा कन्फर्म एवढा असते, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. त्यावेळेस आपल्याला या टाइपचे एक्झाम्पल्स विचारले जातील त्यावेळेस याचं रिझन काय असेल की सेंट्रॉइड डिवाइड्स इच मीडियन इन द रेशो 2:1. म्हणजे सेंट्रॉइड मीडियनला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करते, तर 2:1 या रेशो मध्ये डिवाइड करते. हे मात्र प्रत्येकाने काय करायचं हे लक्षातच ठेवायचं की सेंट्रॉइड डिवाइड इच मीडियन इज अ रेशो इन द रेशो किती असेल, 2:1. ओके, हे प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे, लिहून घ्या. सर्वांचे लिहून झालं असेल. नेक्स्ट थेरम आता पाहूयात. आणि बेसिक क्वेश्चन म्हणून फक्त याच्याकडे पहा. थेरम, in a right angle triangle the length of median of the hypotenuse is half of the length of the hypotenuse. क्वेश्चन व्यवस्थित थेरम लिहून घ्या, फिगर ड्रॉ करा. सर्वांनी फिगर काढलेली असेल. आता याच्यामध्ये गिव्हनचा पार्ट आपल्याला काय दिला आहे, इन अ ट्रायंगल ABC अँगल B इज अ 90 डिग्री and segment BD is the median. पाहता हेच दिले का आपल्याला इन राइट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल देत असताना ABC हा राइट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, त्यापैकी अँगल B हा 90 चा आहे. अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, सेगमेंट BD इज द मीडियन. Triangle length of the median is the hypotenuse is half of the length of the hypotenuse. ओके, म्हणजे हायपोटेनियस वरची जी मीडियन असेल त्या हायपोटेनियसच्या हाफ असते, हे आपल्याला याच्यामध्ये प्रूफ करायचे. सो टू प्रूफ BD is half of AC. ओके, कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय केले ते पॉइंट E हा पॉइंट असा घेतला आहे की तो BD वरती आहे आणि तो अशा पद्धतीने घेतला आहे की पॉइंट E इज बिटवीन अ पॉइंट BE, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा BD इज इक्वल टू DE घेतले, म्हणजे D इज अ मिड पॉइंट ऑफ DE घेतलेला आहे. आणि नंतर आपण काय केलंय की पॉइंट E आणि C जोडलेले आहेत, म्हणजे सेगमेंट EC आपण काढून घेतलेला आहे. हा आपला कन्स्ट्रक्शनचा पार्ट असेल. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय करायचंय, प्रूफ. फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन केल्यानंतर दोन ट्रायंगल्स तयार होत आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रायंगल असेल आपला ABD आणि सेकंड ट्रायंगल असेल याच्यामधील आपला ट्रायंगल ऑफ CDE. हे जे दोन ट्रायंगल्स आहेत याचे आपल्याला आता काय करायचं आहे, ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवता येतात ते पाहूया. फर्स्ट याच्यामध्ये ट्रायंगल ऑफ ADB मध्ये AD आणि सेकंड ट्रायंगल CDE मध्ये DC या दोन्ही ज्या सेगमेंट्स दिलेले आहेत त्या सेगमेंट ऑलरेडी कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. कशावरून, कारण आपल्याला देत असताना गिव्हन मध्ये काय दिलंय की याच्यामध्ये BD इज अ मीडियन असल्यामुळे आपल्याला काय सांगते AD इज इक्वल टू DC, म्हणजे हा कशामधला पार्ट झाला, गिव्हन मधला. सो फर्स्ट ऑफ ऑल मी याच्यामध्ये काय घेते की सेगमेंट, विच सेगमेंट AD इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. सेकंड ट्रायंगल मध्ये सेगमेंट असेल CD, कशावरून घेतलंय कॉन्ग्रुएंट, लक्षात आलं सर्वांच्या, हे मी घेतलेलं आहे गिव्हन वरून. ओके, नेक्स्ट पार्ट आणि त्याच्यामध्ये आपण काय दाखवू शकतो की सेगमेंट, विच सेगमेंट BD. ओके, segment BD is a congruent segment. Which segment? Okay, DE. कशावरून, कारण आपल्याला इथं काय दिलेलं आहे BD is equal to DE. कशावरून घेऊ शकतो ते आपण, राइट कन्स्ट्रक्शन वरून हे आपण दाखवू शकतो. आणखी आपल्याला याच्यामध्ये काय सांगते मी पहा. सो याच्यामध्ये अँगल ऑफ विच अँगल ऑफ ADB is a congruent angle. Which angle of CDE. रिझन काय असेल याच्यामध्ये, राइट वर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, वर्टिकली अपोजिट अँगल्स आहे, दोन्ही अँगल्स आपले काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जो ट्रायंगल मिळणार आहे, विच ट्रायंगल ऑफ ADB. ट्रायंगल ऑफ ADB इज अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ऑफ CDE. कशावरून, कोणत्या टेस्टनुसार दाखवता येईल आपल्याला, राइट याच्यामध्ये साइड अँगल साइड. ओके, साइड
अँगल साइड टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स आपले कसे झालेले आहेत, कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. आणि हे जर दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड सुद्धा कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये ट्रायंगल ऑफ एडीबी मधील अँगल ए आणि ट्रायंगल ऑफ सीडीई याच्यामधील अँगल सी हे पहा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत का. सो करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर मधील आपण कोणते अँगल्स दाखवू शकतो, अँगल ऑफ DAB okay is a congruent angle. Which angle? Angle of DCE. Angle of DCE कशावरून, corresponding angles of a congruent triangles. Okay, that means याच्यामध्ये तयार होणारा अँगल ऑफ कोणता आहे आपला, DCB म्हणजे अँगल ऑफ BAD आणि अँगल ऑफ DCB हे झेड सेट मधील अँगल्स आपल्याला दिसत आहेत का पहा. आणि झेड सेट मधील अँगल्स आहेत म्हणजे अल्टरनेट अँगल्स आहेत. ओके, म्हणजेच आपण इथे काय सांगू शकतो, अँगल ऑफ विच अँगल, अँगल ऑफ BDC is a congruent angle. Which angle? Angle of ACE. Angle of ACE हे काय झाले आपले अल्टरनेट अँगल. हे अल्टरनेट अँगल्स कुठे तयार होतील, राईट पॅरलल लाईन वरती. म्हणून पॅरलल लाईन टेस्ट नुसार मी काय सांगू शकते की सेगमेंट AB इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट CE. ओके, सो सेगमेंट AB सॉरी कॉन्ग्रुएंट नाही म्हणता इथे येणार आपल्याला, हे फक्त पॅरलल लाईन्स वरती तयार होतात. म्हणून सेगमेंट AB इज अ पॅरलल सेगमेंट. विच सेगमेंट, सेगमेंट CE. ओके, कशावरून दाखवलं हे आपण, अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार आपण काय दाखवू शकतो, ह्या दोन सेगमेंट ज्या आहेत त्या कशा आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. आणि आता याच्यानंतर आपण काय दाखवू शकतो, ह्या जर पॅरलल असतील आणखी याच्यामध्ये आपण नेक्स्ट हे दाखवू शकतो की याच्यामध्ये पहा. सो हे दोन ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर याच्यामध्ये आपण अँगल्स दाखवलेत आणि त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग साइड सुद्धा आपण दाखवू शकतो. ऍज इट इज त्यानुसार मी काय सांगू शकते की साइड AB आणि साइड CE सुद्धा काय असणार आहे, पॅरलल असणार आहेत. सो AB इज अ पॅरलल असतील आणि ऍज इट इज त्या कॉन्ग्रुएंट सुद्धा असतील. कशावरून, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. हे कशावरून घेतले हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता नेक्स्ट याच्यानंतरचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे की AB इज अ पॅरलल CE अँड देअर ट्रान्सव्हर्सल देन देअर ट्रान्सव्हर्सल BC जर असेल तर या ट्रान्सव्हर्सल BC मुळे त्या आपल्याला काय मिळणार आहे, याच्यामध्ये इथं तयार होणारे जे अँगल्स असतील हे दोन्ही अँगल्स B and C is the interior angles and interior angles are supplementary. So angle of ABC plus angle of ECB हे दोन्ही अँगल्स कसे असणार आहेत, सप्लिमेंटरी. रिझन काय, राईट इंटिरियर अँगल. ओके, हे दोन्ही अँगल्स कसे आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत. त्यापैकी अँगल ऑफ B हा किती आहे, 90 अँगल आहे. सो अँगल ऑफ ECB याचं मेजरमेंट आपण फाइंड आउट करू शकतो. सो अँगल ऑफ ECB हे सुद्धा आपल्याला मेजरमेंट किती मिळणार आहे, 90 डिग्रीचा अँगल आपल्याला इथे मिळालेला आहे. अँगल ऑफ ECB इज ऑल्सो 90 डिग्री अँगल. सो याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स आपल्याला मिळालेले आहे, अँगल ऑफ ABC आणि सेकंड अँगल ACB. हे दोन्ही अँगल्स हे राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण या दोन्हीची कंपॅरिझन करूया. सो नाउ इन अ ट्रायंगल ऑफ ABC आणि सेकंड ट्रायंगल असेल आपला ECB. या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये ट्रायंगल ऑफ ECB या दोन्ही ट्रायंगलचे आपण कंपॅरिझन करूया. तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करा, इथपर्यंत लिहून घ्या. ओके, लिहून घ्या. इथपर्यंत सर्वांचं लिहून झालेलं असेल. सो इथपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल. करस्पॉन्डिंग अँगल्स आपण त्याच्या पेअर घेतलेली आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स वरून अल्टरनेट अँगलची पेअर आपण कॉन्ग्रुएंट दाखवली. अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार आपण त्या सेगमेंट AB आणि CE कॉन्ग्रुएंट दाखवल्या. आणि त्याचबरोबर ऍज इट इज हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड AB आणि CE सुद्धा आपल्या कॉन्ग्रुएंट असतील. आणि नंतर ह्या जर दोन सेगमेंट तुमच्या कशा असतील, पॅरलल असतील तर त्याची ट्रान्सव्हर्सल आपण BC घेतली आणि ट्रान्सव्हर्सल BC वरून B आणि C हे दोन्ही सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे त्याचं मेजरमेंट म्हणजे त्या दोन्हीची सम किती असते, इज 180 असते. त्यापैकी वन अँगल B हा 90 आहे. सो अँगल C हा सुद्धा आपल्याला कितीचा मिळणार आहे, 90 चा मिळणार आहे. सो याच्यामध्ये आपल्याला दोन ट्रायंगल्स मिळाले, अँगल ऑफ ABC, अँगल ऑफ
ECB या दोन अँगल्स मध्ये आपण आता कंपॅरिझन घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपल्याला काय दिसते पहा, अँगल ऑफ ABC याच्यामध्ये अँगल ABC मध्ये साइड म्हणजे सेगमेंट AB आणि या ट्रायंगल मध्ये सेगमेंट EC ऑलरेडी आपण कशी दाखवलेली आहे, कॉन्ग्रुएंट आहे. नंतर अँगल ऑफ D आणि अँगल ऑफ C, इच अँगल इज 90 and BC इज अ कॉमन साइड. ओके, त्यानुसार आपण काय दाखवता येते ते पाहूया. सो सेगमेंट, विच सेगमेंट, सेगमेंट ऑफ AB इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. सेकंड सेगमेंट कोणती असेल, EC. वी नो दॅट ही आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण दाखवलेला आहे AB इज अ कॉन्ग्रुएंट CE. आणि सेकंड आपण आणखी काय सांगता येईल आपल्याला, अँगल ऑफ ABC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असेल, ECB. हे कशावरून दाखवलं, इच अँगल 90. इच अँगल हा कितीचा असेल आपला, 90 असेल. आणि सेकंड आपल्याला आणखी काय सांगता येऊ शकतं की सेगमेंट BC इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. विच सेगमेंट, ही BC इज कॉन्ग्रुएंट आहे कारण कॉमन काय आहे, त्या साइड आहेत. ओके, मी शॉर्ट्स मध्ये लिहिते, प्रत्येकाने असं लिहायचं नाहीये. कॉमन साइड आणि या कॉमन साइड असल्यामुळे हे आपण दोन्ही साइड कॉन्ग्रुएंट दाखवता येऊ शकतात. हे त्यानंतर आपण काय दाखवूया, ट्रायंगल ऑफ ABC इज अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ऑफ ECB. हे दोन्ही ट्रायंगल्स कशा आहेत आपले, कॉन्ग्रुएंट असतील. तर याच्यानंतर आपण काय सांगू शकतो पहा, याच्यामधील हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. मग ऍक्च्युअली आपल्याला कोणत्या करस्पॉन्डिंग साइड घ्यायच्यात ते पहा. फर्स्ट ट्रायंगल ABC मधील AC साइड आणि सेकंड ट्रायंगल ECB मधील कोणती साइड, BE साइड आपण दाखवू शकतो का ते पाहूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये ABC आणि सेकंड ECB. ओके, सो फर्स्ट याच्यामधील सेगमेंट AC इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणती असेल, BE करस्पॉन्डिंग. ओके, पहा ECBE दाखवू शकतो कारण कशावरून घेऊ शकतो हे आपण, इथे रिझन मात्र माझ्याकडून लिहायचं राहिले, काय असेल रे, साइड अँगल साइड. ओके, साइड अँगल साइड टेस्ट वरून हे दोन्ही काय आहे, ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील. तर याच्यावर आपण काय सांगू शकतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ह्या दोन्ही साइड्स काय झाल्या आपल्या कॉन्ग्रुएंट झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपण काय लिहूया, सेगमेंट लिहायचं राहिलेलं आहे, सेगमेंट BE, कॉन्ग्रुएंट सेगमेंट BE. सो आता नेक्स्ट आणि महत्त्वाचा पॉइंट आहे आपला, आपल्याला ऍक्च्युअल दाखवायचंय काय की BD इज हाफ ऑफ AC. आता हे आपण कसं दाखवू शकतो, आता फर्स्ट ऑफ ऑल हे पहा, याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला हे माहितीये की काय माहितीये की D इज अ मिड पॉइंट ऑफ BE. ओके, कारण कन्स्ट्रक्शन मध्ये ऑलरेडी आपण त्या पद्धतीने घेतलाय की D हा कसा घेतलाय की D इज अ पॉइंट बिटवीन BE, दॅट मीन्स BD इज इक्वल टू DE. दॅट मीन्स त्याच्यावर मी काय सांगू शकते पहा याच्यामध्ये आता. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये मी काय सांगू शकते कन्स्ट्रक्शन नुसार की BD इज हाफ ऑफ, कशावरून घेऊ शकते, DE. हा पार्ट आपला कशाचा आहे, कन्स्ट्रक्शन आहे कारण ते तिथे ऑलरेडी दिलेलंच आहे की B जो D हा पॉइंट आहे इज अ मिड पॉइंट ऑफ BE आहे. ओके, आणि वी नो दॅट आताच आपण प्रूफ केलेले काय, सेगमेंट BE ची लेंथ कशा एवढी आहे, सेगमेंट AC एवढी आहे. म्हणजेच आपण आता जे प्रूफ केलंय त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की हाफ ऑफ AC. सो B इज इक्वल टू AC मी पुट करू शकते. सो hence proof BD is equal to half of AC and BD is equal to half of AC. Hence prove that. Okay, हा जो आपल्याला थेरम आता दिलेला आहे किंवा आता जो आपण प्रूफ केलेला आहे हा IMP थेरम नाहीये, फक्त याच्यामध्ये एवढं स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. इन अ राइट अँगल ट्रायंगल, which triangle, in a right angle triangle the length of median is half of the hypotenuse. Median of the hypotenuse is half of the median. म्हणजे एवढं स्टेटमेंट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, फक्त हे कशासाठी आहे, इन अ राइट अँगल ट्रायंगल मध्ये, इन अ राइट अँगल ट्रायंगल लेंथ ऑफ द मीडियन ऑफ द हायपोटेनियस इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. ओके, ओके, हे स्टेटमेंट मात्र या फॉर्म मध्ये येते, एवढं फक्त प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. हा ते लिहून घ्या. थेरम झाल्यानंतर आता आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.3 यामधला क्वेश्चन. फर्स्ट, find the values of x and y using the information shown in figure. Find the measure of angle of ABD and second angle ACD
फर्स्ट ऑफ ऑल फिगरचं ऑब्झर्वेशन करा आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आणि काय काढायचंय याचं आपण सुरुवातीला ऑब्झर्वेशन करूयात. फर्स्ट ऑफ ऑल इन अ ट्रायंगल ऑफ ABC, याच्यामध्ये ट्रायंगल ऑफ ABC मध्ये ऑलरेडी आपल्याला मार्किंग नुसार त्यांनी दिलंय की साइड AB इज अ कॉन्ग्रुएंट साइड AC. ओके, म्हणजे साइड AB आणि AC या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यापैकी अँगल C चं मेजरमेंट दिलंय, अँगल B चं मेजरमेंट आपल्याला अननोन आहे, ते आपण आता फाइंड आउट करता येते कधी पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण घेऊया इन अ ट्रायंगल, विच ट्रायंगल, ट्रायंगल ऑफ ABC. ओके, सो सेगमेंट AB और साइड म्हटलं तरी चालेल, सेगमेंट AB इज इक्वल टू सेगमेंट AC. ओके, देन याच्यानुसार आपण काय सांगू शकतो, त्याच्या ऑपोजिट आता अँगल्स घेऊयात. AB opposite angles आणि AC चा opposite angles, that means angle of ABC is equal to angle of ACB. हे सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल दाखवू शकतो. कशावरून? then by isosceles triangle theorem. isosceles triangle theorem नुसार आपण हे दाखवू शकतो. सो याच्यामध्ये हे दोन्ही अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर आपण काय सांगू शकतो, त्यापैकी एक अँगल ऑफ ACB हा कितीचा आहे, राइट, 50 डिग्री अँगल आहे. सो अँगल ऑफ ABC इज इक्वल टू अँगल ऑफ ACB इज 50 डिग्री. दॅट मीन्स मी इथं काय सांगू शकते की अँगल ऑफ ABC इज ऑल्सो किती असणार आहे, 50 डिग्री. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. नाउ सेकंड, ऍज इट इज आपण काय करूयात, इन अ ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल कोणता दिसतोय आपल्याला, BDC. ऍज इट इज याच्यामध्ये सुद्धा सेगमेंट और साइड BD is a congruent segment, second segment is DC is a congruent. so याच्यामध्ये सुद्धा आपण काय सांगू शकतो, that means the opposite angles is also congruent. angle of DBC is a congruent angle of DCB and reason is also isosceles triangle theorem. isosceles triangle theorem. ओके, isosceles triangle theorem नुसार हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. त्यापैकी एका अँगलचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे, अँगल ऑफ DBC is 60 degree. so angle of DBC is 60 degree. that means angle of DCB is also 60 degree. that means इथं पुढे घेऊयात आपण. so angle of which angle of DCB is equal to 60 degree. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर ऍक्च्युअली आपल्याला काय फाइंड आउट करायचं, मेजरमेंट ऑफ अँगल ABD. ओके, दॅट मीन्स फर्स्ट अँगल ऑफ ABD, मेजरमेंट ऑफ अँगल ABD. याच्यामध्ये अँगल सम पोस्टुलेट्स नुसार आपण काय करू शकतो, दोन अँगलची सम म्हणजे हा होल अँगल्स आपल्याला मिळतो. सो अँगल सम पोस्टुलेट्स नुसार आपण काय करूया, फर्स्ट अँगल ऑफ अँगल ABC प्लस अँगल ऑफ CBD किंवा BDC म्हटला तरी सुद्धा चालेल. हे कशावरून घेतलं आपण, अँगल सम पोस्टुलेट्स. अँगल सम पोस्टुलेट्स नुसार आपण हे लिहू शकतो. त्याच्यानुसार आपण काय काढू शकतो, मेजरमेंट ऑफ अँगल ABD इज इक्वल टू अँगल ऑफ ABC. वी नो दॅट अँगल ऑफ ABC इज इक्वल टू किती आहे, 50 डिग्री. ओके, नाउ पुट द व्हॅल्यूज. अँगल ऑफ CBD किती आहे, अँगल ऑफ CBD किंवा DBC इज 60 डिग्री. ओके, सो पुट द व्हॅल्यूज. सो मेजरमेंट ऑफ अँगल ABD इज इक्वल टू 110 डिग्री. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, सर्वांच्या लक्षात आली असेल. देन सेकंड व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, कोणती काढायची आहे, अँड मेजरमेंट ऑफ अँगल, विच अँगल, सो अँगल ऑफ ACD. सो अँगल ऑफ ACD, सो हा अँगल सुद्धा दोन अँगल पासून बनलेला आहे. कोणत्या दोन अँगल पासून बनलेला आहे, फर्स्ट अँगल असेल आपला अँगल ऑफ ACB आणि सेकंड अँगल असेल अँगल ऑफ DCB. इथं सुद्धा तेच येईल, अँगल सम पोस्टुलेट्स. ओके, अँगल्स सम पोस्टुलेट्स. अँगल सम पोस्टुलेट्स नुसार आपण काय म्हणू शकतो, त्या दोन अँगलची सम आपल्याला लिहिणी आहे. सो अँगल ऑफ ACD, सो अँगल ऑफ ACB मेजरमेंट किती आहे, 50 डिग्री. ओके, आणि अँगल ऑफ DCB याच्यामध्ये आपण काढलेला आहे, अँगल ऑफ DCB किती आहे, 60 डिग्री. पुट करा, पुट द व्हॅल्यूज. सो मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ ACD इज इक्वल टू 110 डिग्री. ओके, 110 डिग्री. या पद्धतीने आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळालेले आहे. एक्झाम्पल सोपे, सर्वांच्या लक्षात आलं असेल, लिहून घ्या. क्वेश्चन फर्स्ट सर्वांचा लिहून झाला असेल.
चला आता आपण क्वेश्चन नंबर 2 सुरुवात करूया. इन लेंथ ऑफ हायपोटेन्यूज ऑफ ए राइट एंगल ट्रायंगल इज 15. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपोटेन्यूज. ओके, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फिगर दिलेली नाहीये, फक्त एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं यासाठी मी फिगर एक रफ फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. आपण लास्ट जो थेरम पाहिलेला आहे त्याच्यावरती हा क्वेश्चन डिपेंड आहे. अगदी 2 मार्काचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज ऑफ द राइट एंगल ट्रायंगल इज 15. ओके, म्हणजे दिलेला ट्रायंगल हा राइट एंगल ट्रायंगल आहे आणि याची जी हायपोटेन्यूज आहे त्याची लेंथ 15 डिग्री आहे. सॉरी, याची लेंथ 15 आहे आणि फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन आणि त्याची मीडियनची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये तुम्हाला थेरमचं स्टेटमेंट सर्वांच्या लक्षात आहे का, काय सांगितलं आहे याच्यामध्ये. सो द लेंथ ऑफ द मीडियन ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. ओके, म्हणजे त्याच्या मीडियनची लेंथ ही कशी असते, हायपोटेन्यूज हाफ असते. एवढं फक्त आपल्याला त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचंय. सो याच्यावर आपण काय काढू शकतो. सो इन अ राइट एंगल ट्रायंगल ABC, याच्यामध्ये AC याची लेंथ आपल्याला दिलेली आहे. इन अ राइट एंगल ट्रायंगल म्हणूयात. इन अ राइट एंगल ट्रायंगल ऑफ ABC. सो याच्यामध्ये हायपोटेन्यूज AC इज इक्वल टू ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचंय. सो द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज, द लेंथ ऑफ median of its hypotenuse is equal to length of median of hypotenuse is equal to काय सांगू शकतो आपण, is equal to half of hypotenuse. ओके, सो put the values. hypotenuse आपल्याला माहित आहे, पुट करा. AC ची व्हॅल्यू किती आहे, 15, 7.5. सो आपण याच्यावर काय सांगू शकतो. सो द लेंथ ऑफ मीडियनची लेंथ काढायची होती आपल्याला ऑफ इट्स हायपोटेन्यूज इज इक्वल टू 7.5. याच्यामध्ये आपल्याला युनिट दिलेलं नाही, ऍज इट इज ठेवा. 7.5 युनिट लिहा किंवा युनिट दिला असेल लिहा, नसेल तर युनिट लिहा. प्रत्येकाने हे क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन सेकंड सर्व विद्यार्थ्यांचा लिहून झाला असेल. प्रॅक्टिस सेट मग 3.3 यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड दोन्ही क्वेश्चन अगदी सोपे आहेत. त्यावर डिपेंड असलेली किंवा ही क्वेश्चन ज्या थेरमवरती डिपेंड होते ते थेरम आपण पाहिलेले आहेत. प्रॉपर्टीज आपण पाहिलेले आहेत. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजचा होमवर्क म्हणून क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 होमवर्क यासाठी काय करायचं, प्रॅक्टिस सेट 3.3 याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंप्लीट करणे आणि ग्रुपवरती सेंड करणे. इथं आपला आजचा पिरियड संपलेला आहे. बाय.